हाय, मी राणी कांबळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आज मी बनवलेले आहेत तांदळाचे पापड अतिशय सोप्या पद्धतीने. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता. तर पहा मी कसे बनवले ते. तर अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं, आणि त्याच साईजचे अर्धा किलो पीठ बसेल अशी मी एक वाटी घेतलेली आहे. आणि या वाटीच्या सहाय्याने मी या 7 वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे. बरोबर 2 वाटी पाणी हे तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी घ्यायचं, आणि बाकीच्या 5 वाट्या पाणी हे उकळायला ठेवायचं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ते भिजवलेलं पीठ असतं ते त्यामध्ये हळूहळू सोडायचं आणि थोड्या वेळ सतत हलवत राहायचं. पहा, म्हणजे याच्यामध्ये एकही गाठ बनत नाही आहे. खूप छान मऊ चीक बनतो. थोड्या थोड्या वेळासाठी हे सतत हलवत राहायचं. एक 10 ते 15 मिनिटं असं हलवत राहायचं, आणि त्यानंतर एक 10 मिनिटे आणखीन थोडंसं झाकून ठेवायचं. पहा, छान मस्त चीक बनतो याचा. पहा, आता परत 10 मिनिटासाठी ठेवूया. आणि तर आपला चीक छानपैकी शिजलेला आहे. तर आपण कॉटनच्या एका चादरीवरती मस्त छोटे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही असे पापड करून घ्यायचे. पहा, असे थोडे थोडे सोडायचे. छान, खूप छान बनतात, खुसखुशीत अगदी. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. सोप्या पद्धतीने बनतात लवकर, आणि चीक शिजायला जास्त वेळही लागत नाही, फक्त अर्धा तास. कलरच्या सुद्धा मी पापड बनवून घेतलेले आहेत. आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही मीठ टाका. खूप छान खुसखुशीत पापड बनतात. तुम्हाला जिरा आवडत असेल तर तुम्ही जिराही टाकू शकता. तर आपले पापड तयार झालेले आहेत. 2 दिवस मी कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत. एकही पापड तुटलेला नाही आहे. याचा चीक छान शिजलेला असला की मस्त पापड बनतात. पण छान उन्हामध्ये कडक वाळवून घेतले की वर्षभर टिकतात, काहीही होत नाही याला. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. खूप चवदार लागतात हे पापड. मुलांना तर खूपच आवडतात. पहा, तर कसे वाटले तुम्हाला ही तांदळाच्या पापडाची रेसिपी? अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीही बनवा. नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.